7 to 5 7 to 5 7 to 5 एकाच नंबरवर सारखे फोन केले म्हणजे हीच ती अक्का असते. फोन लावूनच बघतो. हा अंजलीबाई बोला की. हा कुठे आहात? कोल्हापुरात आहे. माधुरीला सोडलं? हा म्हणजे आताच त्यांच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यासनी सोडलं आणि मी माझ्या कामाला आलो. बरं मग झालं काम? वय आताच हाती लिस्ट आली आहे आणि एकाच नंबरवर सारखे सारखे फोन केले म्हणजे तीच अक्का असणार. बरं ठीक आहे. जेवलात का तुम्ही? नाही अजून. एवढा फोन करून बघतो आणि मग जेवतो. हो आधी जेवा ना तुम्ही. आता फोन करायला किती टाइम लागणार आहे? ठीक आहे पण सावध राहा. जे काय करायचं ते सांभाळून करा. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. बरं ठेवू का? हो ठेवा पण मी काय सांगितलंय ते नीट लक्षात राहू द्या. वय चला ठेवतो. नरसाळ्यांनो आता का मन घालतं का माझ्या खाण्यात? दिल्या ना तुम्हाला बी खावा की. काय बघतोय? जेवतोय मी. पिक्चर नाही दावत आहे. नाही पिक्चर बघायची काही हिंमत नाही. तू अशी का खायल्यास? त्या घरात काय उपाशी ठेवतात तुला? नाही रे बाबांनो पण ते चांगुलपणाचा आव आणण्याच्या नादात लय दिस झाला असा आडवा तिडवा हात मारून खायलाच घावलं नव्हतं बघ. लय गुळमाट घर आहे. तर जाम कंटाळा आला असेल ना? अरे असं का तसा एकाची ना डोसकी फोडावीशी वाटतात बघ. करणार काय? ते ना त्या हवालदाराचं भ्या नाही वाटत तुला? अगं लय खतरनाक आहे तो. आम्ही दोघांना बी अनुभवलोय त्याला. समोरचा पैलवान जितका खतरनाक तेवढी जास्त मज्जा येत असते तुमच्या अक्काला. तो खतरनाक असेल ते बाहेरच्यांसाठी पण घरातल्यांसाठी तो मेनापेक्षा बी मऊ आहे. आणि आता तर तो मला त्याच्या भावाची बायको म्हणून बघतोय तर मग घाबरायचं कशाला? तू त्याच्या भावासंगत लग्न करणार आहेस? वय ही अक्का तिचं काम पुरं करण्यासाठी जीव बी देऊ शकते. लगीन तर काय छाटछूट गोष्ट आहे. आणि तसं बी त्या घरात इगीन आणायचं म्हणजे लगीन करावंच लागणार ना रे बाबांनो. काय पिंडग्रामला घेतलाय तसा मी घोळा काय बी प्रॉब्लेम नाही. आता दात काढायला काय झालं तुम्हाला? नाही तुझ्या आधीच्या लग्नाचा किस्सा आठवला मला. हनीमूनला म्हणून घेऊन गेली आणि तिथं त्याला हार्ट अटॅक आला. मेलं नव्हते बिचार. या नवऱ्याला कसं मारणार आहेस? या कामात नवऱ्याचा गेम नाही तर नवऱ्याच्या भावाचा गेम करायचा. तेव्हा पिंडकराम नवऱ्याचा गेम कॅन्सल आणि आपला टार्गेट त्याचा भाऊ म्हणजे माझा दीर. तो तर खोळा आहे म्हणतेस ना तू? मग घरातले बाकी मेंबर? अरे आहेत ना. ती चांगुलपणाचे आव आणणारी त्याची बायको, दिवस रात्र भजनात गुंग असलेली त्याची आई म्हणजे ती म्हातारी, नवऱ्याचं होणाऱ्या नवऱ्याचं ते चक्रम पोरग आणि त्या हवालदाराची 150 पोरगी. तसं मी हा हा म्हणता सगळ्यांना गुंडाळले. सगळ्यांना विश्वास बी बसलाय. आणि त्या 150 पोरीचं काय सांगता येत नाही बघ. तिच्यापासून मला सावध राहायला लागणार. अरे लय शहाणी आहे ती. नको तिथं नाक खुपसायची सवय आहे तिला. तीच नव जिचा गेम करायला सांगितलं होता तू आणि तुम्ही माती खाल्ली. बरोबर आहे. आम्ही बराबर काम पत्ते केलं होतं पण त्या आईनवेळी त्या पोरीनं पिप्पाने वाजवली आणि सगळा घोळ घातला बघ अक्का. पण नव्हती किचन आहे ते. तेच ते अक्का. त्या पोरीचा पहिला बंदोबस्त कर बाई. वय
तिचा तर मी बंदोबस्त करणारच आहे. फक्त एकदा त्या घरचे सून होऊ दे मला. सगळ्यांची पिपाणी वाजवणार ही अक्का. अंजली, माधुरी सारखी समजदार साधी भोळी पोरगी सूरजला मिळेल असं वाटलं नव्हतं बघ. हो ना, मामांनी अगदी योग्य मुलगी शोधून दिली. तो देव माणूस आपल्या आयुष्यात आला ही देवाची कृपाच म्हणायची बघ. खरंच मामांमुळे सूरज भाऊजींना घटस्फोट मिळाला. त्यांचा नवीन बिझनेस सुरू झाला आणि माधुरी सारखी चांगली मुलगी सुद्धा मामांमुळे सूरज भाऊजींना मिळाली. तुम्हाला माहितीये गोदा का, काल ना सूरज भाऊजी आणि युवराज मध्ये थोडेसे खटके उडाले. माधुरीने युवराजला इतकं छान समजावून सांगितलं आणि सूरज भाऊजींनाही नीट सांभाळून घेतलं. सूरज भाऊजी या ना, बसा. गोदा का भाऊजी, तुम्हाला माहितीये काल राणाजी माधुरीचं एवढं कौतुक करत होते ना माझ्याकडे. मला म्हणत होते माधुरी सारखी योग्य मुलगी सूरज भाऊजींना शोधून सुद्धा सापडणार नाही. सूरज, खरं आहे का हे? खरंच माधुरी समजूतदार आहे? समजूतदार आहे, चांगली आहे, हे खरं आहे. अरे मग अशा मुलीला लग्नाला नाही म्हणणं बराबर आहे काय? अगं माझं कारण वेगळं आहे गोदाक्का. काय युवराज ना? हो, पण माधुरीचं आणि युवराजचं किती पटतं ते तुम्ही सुद्धा बघितलंच आहे की. मला काय वाटतंय, माधुरी सारखी चांगली मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. सूरज, खरंच तुला माधुरी आवडत असेल तर लग्नाला होय म्हणून टाक. भाऊजी, माधुरी सारख्या मुलीची आपल्या घराला खूप गरज आहे. तू नाही म्हणत नाहीस म्हणजे तुझा होकार आहे असं समजतो बघा. हा मग ठीक आहे. आता माधुरी जेव्हा कोल्हापूरवरनं परत येईल ना, तेव्हा तिच्याशी नीट बोला आणि तिला होकार द्या. काय चला बाई, देवच पावला म्हणायचा. मग आता पुढचा प्लॅन काय? अरे मला त्या घरात तरी घुसू दे आधी, मग सांगतो की. तोवर आम्ही काय करायचं? माशा मारा, तुम्ही त्याच लायकीच आहात. तसं बी साहेब तुमच्यावर खार काढून आहे. मारा. कोणाचा आहे फोन? काय माहित. आता तुझा नंबर कोणाकडे असणार? आपल्याच माणसाचा असणार किंवा कंपनीवाल्याचा असतं. कंपनीचा फोन असेल तर मीच बोलतो आता. त्यांची खेचाय मला जाम आवडते. येईल ना, तुला तर लईच मजा येईल. आमचं करपाना नुसतं. हॅलो, नमस्कार मॅडम, आम्ही ते SP फायनान्स कंपनीकडनं बोलत असतोय बघा. तुम्हाला लोन पाहिजे काय? ते लोन बिनचं सोड आधी. तू कोण आहेस ते सांग आणि माझा नंबर कुठं घावला रे तुला? ते काय आमची SP कंपनी असते बघा, फायनान्स कंपनी, ते आम्हाला नंबर देते. आम्ही लोन देतात साव बघा. तुम्हाला लोन पाहिजे काय? मला लोन नकाय. उलट ही अक्काच समद्यांना लोन देत असते. मॅडम, हॅलो हॅलो. ए भुसनाळ्या, तुला एक डाव सांगितलेलं कळत नाही का? मला लोन नकाय. ठेव आता. मॅडम माझं ते ऐकून तर घ्या तुम्ही. फोन मध्ये घुसून मारीन तुला मी. ठेव. तू गेला. तुला एक डाव सांगितलेलं कळत नाही काय? हा मॅडम ते आमचं एक डाव ऐकून तर घ्या. मॅडम काय आहे, आमची कंपनी 2 लाखापर्यंत लगेच लोन देते बघा. होय, आणि ते एक बी कागदपत्र पाहिजे नसते आम्हाला, काय बी गॅरंटी पाहिजे नसते. तुझे पैसे लईत वर आलेले दिसतात रे. तू ये तिकडे आता. मॅडम पत्ता देता हो काय तुमचा? बँगलोर हायवेच्या बाजूला एक प्रकाश नावाचा ढाबा आहे. अर्ध्या तासात पोच तिकडं. ते लगेच पोचतो मी. आलोच.
हाय ठेवतो या धन्यवाद मॅडम हा. गेम येतोय आणि आज ह्यो गेम वाजलाच पाहिजे. लय वात आणलाय ह्याने. जे काही मिळेल त्याच्याकडे ते समज घ्या आणि ह्याला जाळून टाका. तुझा पेट्रोलची सोय कर. अक्का एवढे तेवढून मर्डर कशाला? पैसे घेऊन धुवून पाठवून देऊ की? नाही, ह्याने माझं टाळकं फिरवलंय तेव्हा ह्याचं टाळकं फोडल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तुला जेवढं सांगितलं ना तेवढं कर. निघ आणि पेट्रोल आण. नाही नाही हाय गाडीत हाय काय. येऊ दे आता, मला सांगतोच बराबर. हॅलो, सोनेवडे पोलीस स्टेशन. हॅलो बुवा, राणा बोलतोय. हा बोल की. बरं ऐका की त्या अक्काचा पत्ता मला समजलाय. काय? ती आणि तिचा साथीदार ते बँगलोर हायवे जवळ प्रकाश डाबर जेवायला. खरंच काय? होय. बरं ऐका बुवा, आता तिकडे किती आणि कोण कोण असेल काय माहित नाही. तो जरा बॅकअप पाठवता काय? हा अरे पण मुकुंद राऊंड वर गेलाय आणि रुपाली स्टेशनला पाहिजे. मी एक काम करतो, मी ताबडतोब निघतो. हा, चालतंय या लवकर. बरं ठेवू काय? हो हो. तर या अक्काला सोडत नसतो. काय कुठे निघालाय? रानाला टीप मिळाली आहे. ती पोरं पळवणाऱ्या गँगची धाब्यावर धाड टाकायची. त्या रानाला नाही तो शांतपणा करायला कोणी सांगितलाय? जी केस आपली नाही त्यात आपण पडायचं नाही. नाही जायचं कोणी. अहो पण साहेब. पण नाही बिन नाही बुवा, इट्स माय ऑर्डर. राहू द्या बसा, मी चहा आणते. देवा विठ्ठला पांडुरंगा. अगं आई गं. काय रे सूरज, कुठं गेलतास? ते कोल्हापूरला गेलतो. कोल्हापूरला? होय, पर कशाला? असंच काम होतं. चहा. ते नव्ह सूरज, तू कोल्हापूरला कशाला गेलतास? माधुरी गेली आहे ना कोल्हापूरला, म्हणून गेले असतील. हो नाही नाही वहिनी, तसं काय नाही. ते नव माधुरी आली नाही काय? तुम्हाला कसं कळलं? ते तुम्ही चहा आणला म्हणून म्हटले. बघा गोदक्का, होणाऱ्या बायकोच्या कामाचं किती कौतुक आहे भाऊजींना. काय वहिनी तुम्ही पण. बर ते नव्ह सूरज, तू कशाला गेलतास कोल्हापूरला सांग की. बघ कशी आणि सांग मला. अरे वा, अंगठी कुणासाठी? बघू. अरे वा, लेडीज अंगठी. कुणाला? मला आणली? हो वहिनी, ते लाजताय काय भाऊजी? सांगा की कोणाला आणली. अहो ते दुबईवरनं आलतो तेव्हा सगळ्यांनी काय ना काय घेऊन आलो, पण माधुरीला आणायचं राहिलो. मग म्हटलं काहीतरी घ्यावं म्हणून डायरेक्ट अंगठी? प्रपोज करणारच वाटतं. हो नाही नाही अहो वहिनी, ते काय घ्यायचं काय देणं तर तिथं नव्हतं, काय सुधारणच नव्हतं. मग ते बरं ठीक आहे. बोलणार कधी आहे तिच्याशी? वय आजवर तिच्या संगत नीट बोलायलाच नाही, पण आता बोलायला पाहिजे. नुसतं बोलू नका, डायरेक्ट विचारून टाका. विचारायला तर पाहिजेच. माझं नसलं तरी तिचं पहिलं लगीन आहे. अगदी समजदारपणाचं बोललास बघ. अरे आम्ही जरी किती बोललो तरी लगीन तुम्हाला दोघांनी करायचं आहे. तेव्हा तुमच्यात बोलणं हे व्हायलाच पाहिजे. अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही भाऊजी. बरं आता एक काम करा, माधुरी परत आली ना की तिला अंगठी देऊन विचार. मला खात्री आहे ती तर हो म्हणणारच.
हो लाजताय काय भाऊजी? बरं चला, आता ह्या निमित्तानं तुमचं तोंड गोड करायला पाहिजे. मी मस्त चहा आणते. अगं चहा कशाला, चांगली खीरच करायला घेऊया की. बरं बरं चला. युवराज, तुम्ही हातपाय धुवून घ्या. मी आता तुमचं दप्तर घेऊन वर जाते. हं? अक्का कुठे आहे? कुठे अक्का?